तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आहे 21 मार्च 2025। तर मित्रांनो, आपल्याला अखेर राज्यामध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली पाहायला मिळत आहे। तसेच आज देखील आपल्याला राज्यातील 20 ते 25 जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार अशा अवकाळी पावसाची हजेरी देखील लागणार आहे। तसेच गारपीट देखील काही जिल्ह्यांमध्ये होणार आहे। आपण या व्हिडिओमधून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तसेच तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय की नाही ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 21 मार्च 2025। आज दुपारनंतर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर काही भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार असा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो। या ठिकाणी आपल्याला पुणे, सोलापूर या भागांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार असा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो। पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस पाहायला मिळत आहे। तसेच उर्वरित पश्चिम महाराष्ट्रामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळत आहे। तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, तसेच बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना या भागांमध्ये आपल्याला या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते। तसेच दुपारनंतर व रात्रीपर्यंत आपल्याला मध्यम ते जोरदार असा पाऊस देखील या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। या ठिकाणी आपल्याला उमरखेड या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच नांदेड, पूर्णा, बसमत, पेठ या भागांमध्ये हलका ते मध्यम असा पावसाची हजेरी आपल्याला लागताना पाहायला मिळते। अहमदपूर, गंगाखेड, परळी, तसेच लातूर, शिरूर, उदगीर, औसा, निलंगा या भागांमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार असा पाऊस पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते। बीड जिल्ह्यात सुद्धा आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील काही भागांमध्ये, तुरळक भागांमध्येच आपल्याला आजच्या दरम्यान पाऊस पाहायला मिळते। तसेच उद्यापासून जोरदार असा पावसाला सुरुवात देखील होताना पाहायला मिळते। तर विदर्भाचा विचार केला तर नागपूर, अमरावती या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते। तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये आपल्याला येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। यामध्ये आपल्याला नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या सर्वच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। म्हणजेच आपल्याला या भागांमध्ये जोरदार असा पावसाची हजेरी देखील लागताना पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।